सीईटीची परीक्षा जवळ आली आहे आणि मुलांच्या मनात आता एक नवीनच प्रश्न घुमतोय की सर, जर माझं एक्झाम सेंटर भलत्याच शहरात आलं तर मला ते बदलता येईल का? हा प्रश्न ऐकून मला थ्री इडियट्समधल्या रॅन्चोची आठवण येते. अरे कहना क्या चाहते हो भाई. आधी तुम्ही म्हणताय स्लीप कधी येईल आणि आता म्हणताय सेंटर कसं बदलायचं. या सगळ्या गोंधळाचं एकदम सोपं उत्तर मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि सोबतच इंटिमेशन स्लिपची रिलीज डेट सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य सर तुमचं मनापासून स्वागत करतो टेस्टवायझर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. सध्या मला खूप विद्यार्थी विचारतायत की एकदा सीईटी इंटिमेशन स्लिप आली आणि समजा ते शहर माझ्या घरापासून खूप लांब असेल तर मला एक्झाम सेंटर चेंज करता येईल का? तर मित्रांनो, यावर सध्या तरी सीईटी सेलकडून कोणतीही ऑफिशियल माहिती किंवा कन्फर्मेशन आलेलं नाही. शक्यतो एकदा आलेलं सेंटर बदलून मिळत नाही, पण तरीही जर तुम्हाला चेंज करायचंच असेल तर तुम्ही सीईटी सेलच्या वेबसाईटवर जाऊन एक क्वेरी किंवा तिकीट रेज करून बघू शकता किंवा त्यांच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून रिक्वेस्ट करू शकता. पण तिथे तुमचं काम होईलच याची कोणतीही गॅरंटी नाही. आपली टेस्टवायझर टीम या विषयावर सीईटी सेलशी सतत कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि यावर डिस्कशन करत आहे. जर सेंटर चेंज करण्याबद्दल काहीही नवीन अपडेट आली तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन. आता जे विद्यार्थी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा क्लिअर करतो की सीईटी सेलने हॉल तिकीटची प्रोसेस 2 टप्प्यात केली आहे. पहिला टप्पा म्हणजे तुमची एक्झाम सिटी इंटिमेशन स्लिप, जी परीक्षेच्या साधारण 10 दिवस आधी येते. यातून तुम्हाला फक्त तुमचं एक्झाम सेंटर कोणत्या शहरात आहे हे समजतं. पण लक्षात ठेवा, हे तुमचं ओरिजिनल हॉल तिकीट नाही. हे डॉक्युमेंट घेऊन सेंटरवर गेलात तर बाहुबलीमधल्या कटप्पासारखा सिक्युरिटी गार्ड तुम्हाला तिथेच अडवेल आणि आत प्रवेश देणार नाही. तुम्हाला सेंटरवर घेऊन जायचंय तुमचा दुसरा टप्पा म्हणजे तुमचं फायनल ॲडमिट कार्ड. हे फायनल हॉल तिकीट परीक्षेच्या 3 ते 4 दिवस आधी वेबसाईटवर रिलीज होईल आणि फक्त याच तिकिटावर तुम्हाला एंट्री मिळेल. आता सगळ्यात मोठा प्रश्न, ही इंटिमेशन स्लिप कधी येणार? तर आमच्या हेल्पलाईनवरील चर्चेनुसार ही स्लिप 30 किंवा 31 मार्चच्या आसपास रिलीज होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता रोज वेबसाईट चेक करत बसू नका. या सगळ्या अपडेट्सच्या नादात तुमचा अभ्यास माही पडता कामा नये. म्हणूनच तुमच्यासाठी आम्ही एक भन्नाट सोय केली आहे. टेस्टवायझर.com ने MHT CETच्या सर्व मॉक टेस्ट्स अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. होय मित्रांनो, एकही रुपया न भरता तुम्ही ह्या सर्व टेस्ट्स देऊ शकता. त्यामुळे स्लिपची वाट बघत टाइमपास करण्यापेक्षा आपला अभ्यास किती झालाय हे चेक करण्यासाठी लगेच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमची प्री मॉक टेस्ट आजच सोडवा. मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची अपडेट. जशी इंटिमेशन स्लिप रिलीज होईल किंवा सेंटर चेंज करण्याबद्दल काही नवीन माहिती समोर येईल तशी सगळ्यात आधी ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी. त्यासाठी फक्त आपल्या टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा, म्हणजे त्यांचेही डाऊट्स क्लिअर होतील. चला तर मग डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर जा, मोफत टेस्ट द्या आणि आपला अभ्यास चालू ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.